नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 80वा. भाग 80वा. जो आपल्या स्वरूपाला विसरून भूत स्वरूप होतो त्या चैतन्याला क्षर पुरुष समजतात. खरे म्हणजे त्याची मूळची स्थिती पूर्ण अशी आहे, पण तो देहरूपी नगरात झोपला असल्यामुळे किंवा या उपाधीत सापडल्यामुळे त्याच्यावर क्षर असा म्हणजे नाशिवंत असा खोटा आरोप आला आहे. जेव्हा चैतन्यच उपाधीच्या स्वाधीन झाल्यासारखे व जागृत व स्वप्न या दोन अवस्थेत सुखदुःखादी भोग भोगतात असे भासते, तेव्हा त्या चैतन्याला क्षर संज्ञा प्राप्त होते. तेव्हा त्या चैतन्याला क्षर संज्ञा प्राप्त होते. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्यात चंद्राचा प्रकाश उसळल्यासारखा वाटतो, त्याप्रमाणे आत्मा अलिप्त असूनही विकाराच्या उपाधीमुळे तसा झालेला दिसतो. जैसी खळाळ्याचिया उदका सरसी उदाळे चंद्रिका, तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. खळाळ नाहीसा झाला असता चंद्रप्रकाशाचे उसळणे थांबते. त्याप्रमाणे उपाधीचा नाश होताच त्याचे उपाधिजन्य धर्मही नाहीसे होतात. जैसी का खळाळ मोटका शोषे आणि चंद्रिका तै सरसीच भ्रंशे, तया उपाधी नाशी न दिसे औपाधिक. या उपाधीच्या योगानेच आत्म्याच्या ठिकाणी क्षणिकत्व आले आहे आणि या क्षणिकत्वामुळेच याला क्षर असे नाव मिळाले. मी अज्ञानी आहे, मी जन्मतो, मी मरतो, मी सुखी, मी दुःखी इत्यादी सत्व रज तम या तीन गुणांचे देहाच्या इंद्रियाचे मनातून जे धर्म सांगितले आहेत ते सर्व आपल्या ठिकाणी मानून घेणाऱ्या चैतन्यालाच क्षर पुरुष असे म्हणतात. मानून घेणाऱ्या चैतन्याला क्षर पुरुष असे म्हणतात. जीव आपले ठिकाणी सर्व क्रियांचा, गुणांचा, धर्मांचा, गुणाअवगुणांचा इत्यादीचा आपल्याशी अहंकारद्वारा संबंध लावून व्यर्थच त्यांच्यात आणि अक्षर पुरुषात भेद उत्पन्न करतो. पण यथार्थ ज्ञानाने हा अक्षर पुरुष एकही नाही आणि अनेक रूपही नाही हे लक्षात येते. कणरूपी धुळीची अवस्था निशेष नाहीशी होऊन घटभांडे इत्यादी होण्यापूर्वी मध्ये जी ओली पिंडरूप मातीची अवस्था असते, त्याप्रमाणे या अक्षर पुरुषाची स्थिती आहे. समुद्र आटला असता पाणी राहत नाही व तरंगही राहत नाही, त्याप्रमाणे आकाराला येण्यापूर्वी जी आकाररहित दशा असते किंवा जागृती नाहीशी होऊन स्वप्न पडण्यापूर्वी जसे निद्रेचे स्वरूप असते, तशी अक्षर पुरुषाची स्थिती समजावी. विश्व संपूर्ण नाहीसे होऊन अजून आत्मबोध प्रगट झाला नाही, अशा स्थितीला अक्षर असे म्हणतात.
सर्व कला नाहीशा होऊन अमावास्येचा चंद्र जसा आहे तसे हे अक्षर पुरुषाचे स्वरूप आहे. फळाने लदबदलेले झाड प्रथम बीजात असते, त्याप्रमाणे सर्व उपाधीचा नाश होऊन जीवदशा नाहीशी होऊन ते सर्व बीजभूत होते. येथे उपाधी आणि उपहित हे दोन्ही नसतात. याच दशेला अव्यक्त दशा असेही म्हणतात. यालाच घन अज्ञान, सुषुप्ती व बीजभाव असेही शब्द आहेत. व स्वप्न जागृती यांना व्यक्त किंवा फलभाव असे म्हणतात. किंवा स्वप्नाचा अनुभव आणि जागृतीचा अनुभव यांना व्यक्त किंवा फलभाव म्हणतात. वेदांत शास्त्रात ज्या दशेला सर्व जगताचा अव्यक्त भाव किंवा वेदांत शास्त्रात ज्या दशेला सर्व जगताचा अव्यक्त भाव किंवा बीजभाव म्हणतात, तेच अक्षर पुरुषाचे राहायचे ठिकाण होय. येथूनच विपरीत ज्ञान विस्तार पाहून बुद्धीचे जागृत, स्वप्न असे नाना प्रकारचे गुंतागुंतीचे ओलांडण्याला कठीण असे अरण्य लागते. अर्जुना, येथूनच विश्वाची उत्पत्ती होते आणि विश्वाच्या पसाऱ्यासह जीवदशा व्यक्त होते व पुढे जीवत्व व विश्व या उभयतांचा भेद नाहीसा होतो. मागे तुला सांगितलेच आहे की संसार वृक्षाच्या ज्या खालच्या शाखा आहेत त्याचे अक्षर पुरुष हे मूळ आहे. हा पूर्ण राहूनच मायापुरीत निजलेला आहे व कार्यदशेत आला की विपरीत ज्ञान प्रसवून विकार दशा जेव्हा प्राप्त होते, याचे ज्ञान ज्या अवस्थेत नसते त्या अवस्थेला सुषुप्ती म्हणतात. ज्ञानाशिवाय याचा कशानेही नाश होत नाही. खरे म्हणजे चैतन्यच अक्षर पुरुष होय आणि तेच माया संगतीने कार्यरूप जीव आणि कारणरूप जीव असे दोन्ही होते. अक्षर पुरुष मात्र नुसता मायेला आधार असल्यामुळे चैतन्य स्वरूपच आहे. विपरीत ज्ञानरूप स्वप्नावस्था आणि विपरीत ज्ञानरूप जागृत अवस्था या दोन्ही अवस्था निद्रारूप अज्ञान अवस्थेत लीन असतात. आत्मज्ञानाने अज्ञान नष्ट होऊन काष्टे जाळून टाकल्यावर अग्नी विराम पावतो, तसे ज्ञानाने अज्ञान नाहीसे होऊन ज्ञानही नाहीसे होते. म्हणजे जाणले अशा भावा वाचून जे नुसते जाणीवरूप राहते. तैसे अज्ञान ज्ञाने गेले, आपणही वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणणे विण उरले जाणते जे. ऐसे जाणते विण उरले जाणते जे. म्हणजे ज्ञानाने विपरीत ज्ञानरूप स्वप्न आणि जागृती अशा दोन अवस्था ज्या गाढ निद्रारूप अज्ञानावस्थात लीन असतात, ज्ञानाने ते अज्ञान खाऊन टाकल्यानंतर ज्ञानही नाहीसे झाले असता जाणले या भावा वाचून ते नुसते जाणीवरूप राहते. ऐसे जाणणे मी विण उरले जाणते जे. परब्रह्म हे जाणतेपणा वाचून केवळ ज्ञानरूप आहे, म्हणजे शुद्ध परब्रह्म प्रकाशक आहे, पण जाणणारे नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी जाणण्याची जाणीव उत्पन्न होत नाही. आणि असे असते म्हणूनच याला निर्विकल्प असे म्हणतात. परब्रह्माचे निरवय अफूट निर्गुण निराकार मायारहित अविनाशी सर्वव्यापी अविकारी पूर्ण सच्चिदानंद इत्यादी धर्म नित्य असल्यामुळे त्याचे अंश पडून ते अधिष्ठान निराळे आणि अपूर्ण असे कधीच होत नाहीत. म्हणजेच ते निरुपाधिक मायारहित अनध्यस्त विवर्त ठरतात.
म्हणजेच ते निरुपाधिक मायारहित अनध्यस्त विवर्त ठरतात. अर्जुना, ज्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला व मी बुडालो नाही असे न जाणणारा मनुष्य आणि मी बुडालो नाही असे न जाणणारा मनुष्य भ्रमाने जसा काठावरच आपण बुडालो असा विलाप करतो, तशी अज्ञानाची स्थिती असते. निरुपाधिक आत्मस्वरूप जोवर जाणले जात नाही, म्हणजे त्याच्याशी ऐक्य होत नाही, तोपर्यंतच जीवित्व आहे. निर्विकल्प आत्मस्वरूप जोवर जाणले जात नाही, म्हणजे त्याच्याशी ऐक्य होत नाही, तोपर्यंतच जीवित्व आहे. परमात्म तत्वाशी एकदा ऐक्य झाले की सर्व काही तोच तो होतो. परमात्म तत्वाशी एकदा ऐक्य झाले की सर्व तो परमात्म तत्वच होतो. मग जीवित्व वगैरे काही एक उरत नाही. अर्जुना, विवेकाच्या काठी उभे राहूनच वेदाला पलीकडे काय आणि अलीकडे काय याची चर्चा करावी लागते. वास्तविक पाहता काही न बोलणे हेच ज्या वस्तूविषयी बोलणे असते. काहीही जाणले असे न जाणणे हेच त्या वस्तूला जाणणे होय. काहीच न होऊन राहणे हेच त्या वस्तूचे राहणे असते. येथे सोहम ही जाणीवही नाहीशी होते, तेथे सांगणाराच सांगणे होऊन जातो. ब्रह्मासह दृश्य नाहीशी होते. बिंब आणि प्रतिबिंब यांच्यामधील प्रभेचा कोणत्याही रीतीने जरी लाभ झाला नाही, तरी ती प्रभा कुठून आली अशी शंका घेऊ नये. घ्राणेंद्रिय व फूल यांना जोडणारा सुवास दिसत नाही, म्हणून तो सुवास नाहीच असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य नाहीसे झाल्यावर काही आहे असे म्हणण्यास कोण उरणार आहे. तसे परब्रह्म वस्तूचे स्वरूप आहे. प्रकाशल्या जाणाऱ्या वस्तू वाचून जो केवळ प्रकाशरूप असतो, प्रकाशल्या जाणाऱ्या वस्तू वाचून जो केवळ प्रकाशरूप असतो, जो नियम्य वस्तू वाचून नियमन करणारा आहे, जो आपणच सर्व आकाशात भरून आहे, जो नादालाच ऐकू जाणारा नाद होय, स्वादालाच चाखता येणारा स्वाद आहे व आनंदालाच भोगता येणारा आनंद आहे, जे सुखाला मिळालेलेच सुख आहे, जी पूर्णताला मिळालेलीच पूर्णता आहे आणि जी विश्रांतीलाच मिळालेला विश्रांत आहे, म्हणजे विश्रांतीनेच घेतलेला विश्राम आहे किंवा तेजाला प्राप्त झालेलेच तेज होय. जो पूर्णतेचा परिणाम, पुरुषगा सर्वोत्तम, विश्रांतीचाही विश्राम विराला आहे. जो जगतरूप कार्याच्या पलीकडचा आहे. शिंप स्वतः चांदी न होताच आपल्याला चांदीरूप भासवते किंवा अलंकार दशेत सोने आपणच आपल्याला लपविते, त्याप्रमाणे जो विश्व न होताच आपण विश्व होतो. ज्याप्रमाणे अलंकारे लक्ष देणाऱ्याला सोने दिसत नाही, त्याप्रमाणे जड विनाशी जगताकडे लक्ष देणाऱ्याला परमात्म तत्व दिसत नाही. वास्तविक अलंकार जसे सोनेच असतात, तसे जगत सच्चिदानंद ब्रह्मच आहे. पाणी व तरंग कधीच निराळे नसतात, त्याप्रमाणे जगाची सत्ता आणि चैतन्य आपणच आहो. ज्याप्रमाणे चंद्र पाण्यातील आपल्या संकोच विकासाला स्वतः आपणच कारण होतो, त्याप्रमाणे परमात्मा परमात्म रूपानेच विश्वरूपाने अवतरतो आणि लोप पावला असतानाही तो परमात्म स्वरूप म्हणूनच राहतो. तो कुठून येतो आणि कुठून जातो असा तिथे मुळीच प्रकार नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्रीचा सूर्य आणि दिवसाचा सूर्य असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे हे समज. परमात्माला अवतरणे आणि लोप पावणे असा दोनपणा नसतो. त्याचप्रमाणे कशाने हा न्यून होत नाही किंवा कशामुळे हा अधिक होत नाही. तैसा विश्वपणे कहीं होय, ना विश्वलोपी कहीं जाये, तैसा रात्री दिवसा नोहे द्विधा रवी.
या सर्व ओव्यामध्ये ज्ञानेश्वरांनी परमात्मा ज्ञातृत्व भोक्तृत्व रहित केवळ निर्विकल्प सच्चिदानंद स्वरूप आहे हेच दाखविले आहे. अर्जुना, हा परमात्मा आपण सर्व असून आपणच आपणाला प्रकाशित करणार आहे. याच्या वाचून दुसरे असे काहीच नाही. म्हणजे मी व तू तेच आहे. अर्जुना, असा आपण अत्यंत निरुपाधिक असून क्षर अक्षर पुरुषाच्याही पलीकडे आहोत. म्हणून वेदांतात यालाच पुरुषोत्तम म्हणतात. अर्जुना, ज्ञानरूपी सूर्याने म्हणजे ज्ञानरूपी दृष्ट्याने मला तू ओळख. म्हणजे स्वप्नातील देखावा जाग झाल्याबरोबर मावळतो. म्हणजे स्वप्नातील देखावा जाग झाल्यावर मावळतो. स्वप्नातील देखावा जाग आल्यावर मावळतो. तशी ज्ञानदृष्टी आली की भासत असलेले त्रिभुवने मुळीच अस्तित्वात नाही असा प्रत्यय येऊन त्या ठिकाणी एकच अफूट निरवय निर्विकल्प निराकार सगुण प्रत्ययच अनुभवाला येतो. ज्याप्रमाणे हा सर्प नव्हे ही माळ आहे असे ओळखून माळ हाती घेतली की सर्पाच्या भासाने वाटणारी भीती कुठल्या कुठे निघून जाते आणि माळ सापडली. यामुळे माणूस अत्यानंद होतो. त्याप्रमाणे पुरुषोत्तम स्वरूपाचे ज्ञान झाले की या मिथ्या जगद्रूप भासाने कुणीही फसविला जात नाही. ज्याप्रमाणे अलंकार सोनेच आहे असे जाणल्यानंतर आणि सोने सगळ्यांना अतिशय प्रिय असल्यानंतर सोन्याहून अलंकाराचा भासणारा भिन्नपणा केवळ नावालाच असतो, म्हणजे तो थोडक्यात व्यर्थ असतो. पुरुषोत्तम स्वरूपाला जाणण्याच्या दृष्टीत सर्व नामरूपाचा भिन्नपणाही नाहीसा होतो. चेलिया आपले ज्ञान जैसे नाहीच होय स्वप्न, तैसे स्फुरते तया त्रिभुवन वावो आले. मग आपल्यालाही माझ्याहून भिन्न न पाहता मीच एक सर्वत्र. मग अर्जुना, तू आपल्यालाही माझ्याहून भिन्न न पाहता मीच एक सर्वत्र सच्चिदानंद रूपाने भरलो आहे असे जाण. सर्व जाणले हेही म्हणणे खरे म्हणजे योग्य होत नाही. सर्व जाणले हेही म्हणणे खरे म्हणजे योग्य होत नाही. कारण सर्व जाणण्यापुरतेही आपणाहून काही भिन्न इथे नाही. कारण सर्व म्हणण्या इतकेही आपणाहून काही भिन्न इथे नाही. अर्जुना, आकाशाला आलिंगन देण्यास आकाशासारखेच व्हावे लागते. अर्जुना, आकाशाला आलिंगन देण्यास अर्जुनासारखेच व्हावे लागते. तसे मला जाणण्यास माझ्यासारखेच व्हावे लागते. तसे मला जाणण्यास माझ्यासारखेच व्हावे लागते. ज्याप्रमाणे क्षीरसागराला पाहुणचार करायचा असेल तर क्षीरसागरालाच आणावे लागते. अमृत होऊन अमृतातच मिसळता येते. सोन्यात मिसळायचे असल्यास सोनेच व्हावे लागते. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावायचे असेल तर मीच व्हावे लागते. गंगा समुद्रातून भिन्न होऊन समुद्रात कशी मिळणार? तिला समुद्रच व्हावे लागते. यालाच अन्वय भक्ती म्हणतात. श्री एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवतात असे म्हटले आहे की अन्वय माझी पूर्ण भक्ती, व्यतिरेक शुद्ध ब्रह्मस्थिती. सारांश, डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा पंच ज्ञानेंद्रियांनी जाणविणाऱ्या अफूट निरवय निराकार नामरूपात्मक सगुण प्रत्ययाच्या ठिकाणी आत्मवत प्रेम वाटणे हीच खरी भक्ती होय. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा पंच ज्ञानेंद्रियांनी जाणवणाऱ्या म्हणजे शब्द, रस, नाद इत्यादी अफूट निरवय निराकार नामरूपात्मक सगुण प्रत्ययाच्या ठिकाणी आत्मवत प्रेम वाटणे हीच खरी भक्ती होय. अन्वय याचा अर्थ भक्तीच असा होतो. अन्वयाने नामरूपेही ब्रह्मस्वरूपच
असा प्रत्यय आला की अन्वयाने नामरूपे ही पण ब्रह्मस्वरूपच असा प्रत्यय आला की त्या नामरूपाचे ठिकाणी अनायासेच आत्मवत प्रेम जडते. म्हणजेच सर्व खलिदम ब्रह्म या अन्वयाने होत असलेल्या अनुभवात अहंभाव हा मुळीच राहत नाही. एका परब्रह्माशिवाय सर्व विवर्त असल्यामुळे जगत म्हणजे अध्यस्त विवर्त आणि अफूट निरवय निराकार नामरूपात्मक सगुण श्रीहरीचा प्रत्यय म्हणजेच अनध्यस्त विवर्त दोन्ही विवर्तच आहेत, पण अध्यस्त अशा जगताचा नामरूपात्मक जड विनाशी वस्तुभावात्मक प्रत्ययात या जड विनाशी प्रत्ययाला आधारभूत असणाऱ्या सच्चिदानंद परब्रह्माच्या प्रत्ययाला पूर्वसंकल्पामुळे विकल्प उठून प्रतिबंध होतो. पण नामरूपासह सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप भासविणाऱ्या अनध्यस्त विवर्तात अशा सगुण श्रीहरीच्या नामरूपाचा प्रतिबंध मुळीच होत नाही. याप्रमाणे तरंग सागरावर निराळा न होता सर्व प्रकारांनी समुद्र होतो आणि समुद्रावरच खेळतो, तसे ज्ञानी सर्वार्थाने माझ्याशी एकरूप राहतात आणि माझ्या चिंतनात राहतात. सूर्य आणि प्रभा यांचे स्वाभाविक ऐक्य आहे, तसे माझे आणि तुझे पण ऐक्य आहे. थोडक्यात कमलदलात सुगंध असतो त्याप्रमाणे या ठिकाणच्या निरूपणात सर्व शास्त्रांच्या ऐक्यवाक्यतेचा आणि असा हा जणू उपनिषदातील सुगंधच होय. भगवान व्यासाच्या बुद्धिरूप हाताने शब्द ब्रह्मरूपी वेदांचे मंथन करून हे आयते सार काढून अर्जुना मी तुझ्या समोर ठेवले आहे. ही अमृताची गंगा आहे किंवा आनंदरूपी चंद्राची 17वी कला आहे किंवा विचाररूपी क्षीरसागरातून निघालेली नवी लक्ष्मी आहे. म्हणून माझी गीता अक्षर वर्ण पदाने अर्थरूप समजून घेतल्यास मीच होता येते. तात्पर्य गीतेची अक्षरे पदे वर्ण हे सर्व भगवत स्वरूप आहेत. क्षर व अक्षर ही दोन्ही ज्ञेय कोटीत किंवा अक्षर कोटीत असल्यामुळे त्याच्या पलीकडे असलेले माझे पुरुषोत्तम स्वरूपच ही गीता पतिव्रतेप्रमाणे मिरवते. म्हणजे गीता ही पतिव्रतेप्रमाणे माझे पुरुषोत्तम स्वरूप मिरवते. खरोखरच हे गीताशास्त्र केवळ बोलण्याजोगे शास्त्र नाही, हे संसार जिंकणारे शास्त्र आहे. आत्मस्वरूपाला प्रगट करणारी म्हणजे सर्व नामरूपे ही अफूट निरवय अद्वैत स्वरूप निराकार पृथक पृथक वस्तुभेद रहित एकसंग अशी सगुण साकार आहेत. असा प्रत्यय आणून देणारी ही मंत्राक्षरे आहेत. अर्जुना, तुझ्या समोर हे जे निरूपण मी केले ते म्हणजे माझे गुप्तधनच मी तुझ्या समोर मांडले असे समज. हे अर्जुना, मज चैतन्यरूपी शंकराच्या मस्तकावर जो ज्ञान गंगेचा साठा होता तो आज तू गौतम ऋषी होऊन बाहेर काढला हे मात्र निश्चित. अर्जुना, आपल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता तू आम्हाला आमच्याच समोर येऊन आणि आमच्याच समोर जसा आरसा तसा तू झाला आहेस. चंद्र नक्षत्रांनी भरलेले आकाश चंद्र नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्र आपल्या मध्येच दाखवतो, त्याप्रमाणे गीतेच्या व्यापक अर्थाला तू आपल्या बुद्धीत धारण कर. का भरले चंद्र तारांगणी नभसिंधू आपण्या माझी आणि तैसा गीतेशी मी अंतःकरणाने सुजला तुवा. हे अर्जुना, तू तिन्ही प्रकारच्या दोषापासून मुक्त झालास म्हणून तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. फार काय सांगावे. माझी गीतावल्ली जी गीता ती जो जाणतो तो सर्व मोहापासून मुक्त होतो. अर्जुना, ज्याप्रमाणे अमृताच्या नदीचे सेवन केल्यास अमृताच्या
नदीतील पाण्याचे सेवन केल्यास संपूर्ण रोग नाहीसे होऊन अमरपण येते, तसे ही गीता जाणताच मोह नष्ट होईल. यात काय संशय? या गीता ज्ञानाने आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन आपणच आपल्याशी ऐक्य पावतो. अर्जुना, हरवलेली वस्तू सापडली की शोध करणे बंद होते. मंदिरावर कळस चढला की मंदिराचे बांधकाम बंद होते. तसा निष्काम कररूपी मंदिरावर हा ज्ञानाचा कळस म्हणजे ही गीता होय. आता जाणायचे असे काहीही शिल्लक नाही. आता जाणायचे असे काहीही शिल्लक नाही. ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचे म्हणूनच बंधन नाही. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले हे ज्ञानामृत अर्जुनाच्या अंतःकरणात तुडुंब भरून बाहेर वाहू लागले व भगवान व्यासाच्या कृपेने ते संजयाला पण प्राप्त झाले. राजा धृतराष्ट्राला पण शेवटी याचा लाभ झाला म्हणजे झालाच. राजा धृतराष्ट्र प्रथम गीता श्रवण करण्यास अनधिकारी वाटत होता, पण शेवटी गीता श्रवणानेच त्याला अधिकारी अशी स्थिती प्राप्त झाली आणि त्याला सद्गती मिळाली. ज्याप्रमाणे द्राक्षांच्या झाडांना दूध घातले तर प्रथम वाटते की आपण दूध मातीत घालत आहोत, व्यर्थ घालत आहोत. पण जेव्हा द्राक्षाची फळे दुप्पट येतात आणि द्राक्षाची फळे दुप्पट मधुर होतात, तेव्हा पाण्याऐवजी दूध दिले ते वाया गेले नाही हे पटते. त्याप्रमाणे भगवंताच्या मुखातून निघालेली अक्षरे संजयाने श्रद्धेने सांगितली, पण ती फक्त ऐकूनच धृतराष्ट्रालाही बोध झाला. हेच सर्व मी ओबडधोबड मराठी भाषेत सांगितले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अरसिक माणसाला शेवंतीच्या फुलात काही विशेष दिसणार नाही, पण त्यातील विशेष सुगंधाचे भ्रमरालाच मोल आहे आणि त्यातील मधुगंध तोच मात्र लुटू शकतो. याप्रमाणे या ग्रंथात मी निरूपलेले सिद्धांत जे पटतील ते स्वीकारावे आणि जे नाही पटत ते सोडून द्यावे. जे न्यून वाटतील ते मला परत करावे. लहान मूल अज्ञानी असले तरी आईबाप त्याचे सदैव कौतुकच करतात. तसे तुम्ही संत श्रोते माझे कौतुक निश्चित करत आहात, कारण तुम्हीच माझे माहेर आहे. तसे संत माहेर माझे तुम्ही भेटलात म्हणून मी लढिवाळपणे वागलो आणि हा ग्रंथ निरूपण केला. आता विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्ती राजा जो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेव म्हणे, विश्वरूपी श्री गुरु निवृत्तीनाथ ही वाक्यरूपी पूजा श्रवण करोत. नमस्कार.